नाही केला कोणाशी कधीच हेवा देवा, आयुष्यभर पक्षाची केली सेवा, एकनिष्ठेचे इथे काहीच मोल नाही देवा, आयत्या बिळावरील नागोबा खातात मेवा. शिव शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, संतांची भूमी असलेला महाराष्ट्र, वैचारिक नाळ जुळलेला महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राची ओळख देशभरात वैचारिक लोकांचं राज्य, नैतिकतेचं राज्य म्हणून केली जाते, त्याच महाराष्ट्रात आज नैतिकता शिल्लक राहिले का हा प्रश्न उपस्थित होतोय. पक्ष वाढवताना केलेली आंदोलनं, प्रचारात वाटलेल्या पोलचिठ्ठ्या, खांद्यावर घेऊन मिरवलेले झेंडे, खाल्लेल्या लाठ्या काठ्या, दिवस रात्र बूथवर थांबून केलेली कसरत, पक्षवाढीसाठी कट्ट्या कट्ट्यावर केलेली लढाई, पक्षासाठी अनेकांसोबत घेतलेली दुश्मनी, याला निष्ठा अजिबात म्हणत नाही. कारण निष्ठेने काम करणं म्हणजे नेबळट आणि पक्ष बदलून इकडून तिकडं कोलांट्या उड्या मारणं म्हणजे चातुर्य बनलंय. सत्ता मिळवणं हे अंतिम ध्येय बनलंय. निष्ठावंतांचं शुक्ल काष्ट काही केल्यास संपायचं नाव घेत नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कुंडलीतल्या सतरंजा काही केल्या जायचं नाव घेत नाहीत, कारण आयाराम गयारामांच्या कुंडलीत राजयोग आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. या बरबटलेल्या राजकारणात काम करणं आम्हा माध्यमांसाठी सुद्धा कसोटीचं झालंय. ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून दिनकर पाटील हे कालपर्यंत पेढे वाटत होते, जल्लोष करत होते आणि अवघ्या 24 तासाच्या आत ते भाजपच्या जल्लोषात पाहायला मिळाले. कोण कुठल्या पक्षात आहे हे समजून घेणं म्हणजे बुद्धिबळाच्या खेळापेक्षा कठीण वाटतंय. त्यामुळे आज कोण कुठल्या पक्षात प्रवेश केला असा दररोज एखादा शोध सुरू करायची मानसिकता होते, कारण तो सुद्धा रोजच्या अभ्यासाचा भाग झालाय. एक वेळ निष्ठावंत सोडू, पण सत्ता नाही. राजकारण हे आयाराम गयारामांची जत्रा बनली आहे. सत्ता मिळवणं हेच अंतिम ध्येय बनलंय. निष्ठा म्हणजे आता चेष्टा होऊन बसले. महाराष्ट्राचं राजकारण आज इतकं विद्रूप झालंय की ते जनतेसाठी न राहता नेत्यांसाठी झालंय. जनतेच्या प्रश्नांची दखल घेण्याऐवजी सत्तेची समीकरणं, मंत्रिपदे, वर्चस्व आणि निधीचे वाटप यावर नेत्यांचा जोर आहे. ग्रामीण भागात दुष्काळ, पूर आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असताना मुंबई पुणे येथील राजकारणी फक्त पत्रकार परिषदेतून आरोप प्रत्यारोपांचा पाढा वाचतात. राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर लोकसेवेसाठी असते, ही जाणीव सत्ताधाऱ्यांना करून द्यायची आज वेळ झाली. वेळ आलेली आहे सत्ताधाऱ्यांना सत्यता सांगायची. सर्वात आश्चर्यकारक म्हणजे राजकारणाचा एवढा खेळखंडोबा झालाय की आपण मत कोणाला दिलं हेच मतदारांना कळायला मार्ग नाही. कारण सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या आपल्या देशात मतदारांच्या मतांचा बाजार उठलाय. कारण मतदानानंतर समीकरणं बदलतायत, नेते इकडून तिकडं कोलांट्या उड्या मारतायत, जनता मात्र भरडून निघते या राजकारणाच्या बाजारात.